श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी, जिला आपण मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी देखील म्हणतो. आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात. आता मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी तिथी ही 8 नोव्हेंबरला शनिवारी सकाळी 7:32 सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी 9 नोव्हेंबरला रविवारी पहाटे 4:25 राहील. त्यामुळे गणाधीप संकष्ट चतुर्थी 8 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल. तसेच संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहण्याची वेळ ही 8 नोव्हेंबरला संध्याकाळी 7:50 असणार आहे. संकष्ट चतुर्थीचे महत्त्व खूप मोठे आहे. या दिवशी भगवान गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबात सुखशांती टिकून राहते. अशी श्रद्धा आहे की या दिवशी गणपती बाप्पा जीवनातील सर्व अडथळे दूर करतात, भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. गणाधीप संकष्टीचे हे व्रत सूर्योदयापासून सुरू होते आणि चंद्रदर्शन झाल्यावरच पूर्ण होते. चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे खूपच महत्त्वाचे मानले जाते. चंद्र पाहिल्यानंतरच हे व्रत संपते व पूर्ण होते. आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांनी मागे राहू नये. पण पाहिजे तसं होत नाही. मुलं अभ्यास तर करतात, पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. मुलांना वाईट संगत लागलेली असते किंवा अगदी ते घरामध्ये उद्धटपणे बोलतात किंवा त्यांना नोकरी मिळत नाही, त्यांना संतान प्राप्ती होत नाही. मग मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल किंवा मुलगी असेल, प्रत्येकाबाबत आपल्याला या समस्या असतातच. मग आता या सर्व समस्या दूर होण्यासाठी कोणते उपाय करावे? अगदी तुमची मुले बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी असतील तरी कोणता उपाय करावा हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जो काही उपाय करणार आहोत तर त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही. अगदी शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो. भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो, मग आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही. कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही. त्यामुळे कुणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे. हा उपाय कोण करू शकतं? घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल. फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भलेही रविवार असो, पण या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते. कारण की या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो त्या पूजेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे. त्यानंतर शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. हिरव्या, पिवळ्या, लाल रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता. फक्त काळा रंग वर्ज्य करायचा आहे. आता या दिवशी आपण भगवान श्री गणेशांची पूजा करणार आहोत. पण आपण त्या अगोदर घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये गोमूत्र शिंपडावं. यामुळे घरामध्ये जी काही नकारात्मकता असते तर ती नकारात्मकता दूर होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. उंबरठ्याचं लेपन करावं. तसेच दाराबाहेर रांगोळी काढावी. मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल. एका पावलामध्ये हळद टाकायची आहे, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो. आता या दिवशी भगवान श्री गणेशांची पूजा सेवा करायची आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान श्री गणेशांची छोटी का होईना मूर्तीही असतेच. तर भगवान श्री गणेशांची आपण पूजा करावी. आता गणपती बाप्पाला आपण अभिषेक करायचा आहे. अगोदर शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेक करत असताना ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि अभिषेकाचं जे काही पाणी आहे तर ते आपण थोडं ग्रहण करायचं आहे. आपल्या मुलांना देखील हे पाणी ग्रहण करायला द्यायचं आहे. यामुळे मुलांमध्ये असणारे देखील नकारात्मकता दूर होत असते. तसेच थोडंसं अभिषेकाचं पाणी घरामध्ये देखील शिंपडायचं आहे. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये हे पाणी शिंपडावं. यामुळे घरामध्ये असणारी नकारात्मकता देखील दूर होण्यास मदत होत असते. आता आपण अभिषेक करून झाल्यानंतर, बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून झाल्यानंतर आपण बाप्पांना हळदीचा टिका लावायचा आहे. पण तो कसा लावायचा आहे? अगदी हा हळदीचा टिका जरी आपण लावला तरी पण आपली इच्छा पूर्ण होते असे म्हणतात. पण संकष्ट चतुर्थीपासून कंटिन्यू 21 दिवस तुम्हाला हा टिका लावावा लागतो. पण जर तुम्हाला लावणे शक्य नसेल तर प्रत्येक संकष्ट चतुर्थीला असा टिळक बाप्पाला लावला तरी पण चालेल. तर आपण हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आणि या ओल्या हळदीचा आपण बाप्पाला टिळक लावायचा आहे. आता टिळक लावत
असताना आपण ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करावा आणि त्यानंतर अखंड अक्षदा अर्पण करायची आहे. आपण त्या टिळ्यावरती अखंड अक्षदा लावायची आहे आणि त्यानंतर आपली इच्छा मनोकामना गणपती बाप्पाला सांगायची आहे. मग कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील 21 दिवसात पूर्ण होते अशी मान्यता आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर 21 दिवस तुम्ही हा उपाय करून बघू शकता आणि जर शक्यच नसेल तर प्रत्येक संकष्ट चतुर्थीला तुम्ही बाप्पाला असा टिळक आवर्जून लावायचाच आहे. यानंतर बाप्पाला दुर्वा अर्पण करायचा आहे. तसेच जास्वंदीचं फूल असेल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल, मोदक असतील तर या सर्व वस्तू आपण बाप्पांना अर्पण करायच्या आहे आणि तिथे बसून गणपती अथर्वशीचं पठण करायचं आहे. गणपती अथर्वशीच पठण करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल. पण या दिवशी आपल्या घरामध्ये गणपती अथर्वशीचं पठण हे झालंच पाहिजे. त्याचसोबत आपण संकष्ट चतुर्थीची व्रतकथा देखील या दिवशी श्रवण करायची आहे. आता आपल्याला एक उपाय करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याकडे जर कापूर जाळण्याचं भांडं असेल तर ते घ्यायचं आहे किंवा मातीची पंती घेतली तरी पण चालेल. एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. अर्धी जी वाटी असते तर ती वाटी घेतली तरी पण चालेल आणि जर तुम्हाला अर्धी वाटी घेणे शक्य नसेल तर थोडासा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि आपल्याला भीमसेनी कापराच्या 3 ते 4 वड्या घ्यायच्या आहे. भीमसेनी कापराच्या 3 ते 4 वड्या त्या खोबऱ्याच्या वाटीवरती ठेवायच्या आहे. खोबऱ्याच्या वाटीच्या खाली थोडेसे अखंड तांदूळ टाकावे. तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे. त्यानंतर ते कापूर आपण त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये ठेवलेले आहे त्याचा आपल्याला जाळ करायचा आहे आणि हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा, खिडक्या सर्व काही उघड्या ठेवायचे आहे. यामुळे घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. आता ही खोबऱ्याची वाटी आपण एखाद्या प्लेटमध्ये किंवा कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहे. ते भांडं आपण उचलायचं आहे. आपल्या हाताला इजा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपण त्या कापराला जाळ देखील लावलेला आहे आणि आता हे आपण घरामध्ये घेऊन फिरायचं आहे. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये सर्व ठिकाणी आपण हे घेऊन जायचं आहे आणि आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. स्क्रीनवरती देखील तुम्हाला मंत्र दिसत असेल. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. आपण असाच मंत्र म्हणायचा आहे. मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही हा मंत्र म्हणत राहायचा आहे. मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. यामुळे आपल्यावरती जी काही संकटे, अडचणी, अडथळे येत असतात तर ते दूर होत असतात. अगदी तुमच्या घराला नजरबाधा झालेली असेल किंवा मुलांना नजरबाधा झालेली असेल, कोणतीही इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे, अडचणी, अडथळे तुमच्या घराच्या मागे असतील, मुलांच्या मागे असतील तर ते दूर होण्यास मदत होत असते. त्यामुळे आपण या दिवशी मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि जेव्हा ही खोबऱ्याची वाटी आपल्या हातामध्ये असते तेव्हा देखील आपण हा मंत्र जप करायचा आहे. आता ही वाटी सर्व ठिकाणी फिरवून झाल्यानंतर परत आपण भगवान श्री गणेशांसमोर ही वाटी ठेवायची आहे. आता जेव्हा तिचा धूर शांत होईल तेव्हा ती वाटी तुम्ही अगदी घराच्या बाहेर ठेवली तरी पण चालेल आणि दुसऱ्या दिवशी ही वाटी तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता घराच्या बाहेर जाते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. आता यानंतर आपल्याला आपल्या मुलांसाठी देखील काही उपाय करायचे आहे. तर आपल्या मुलांसाठी आपण या दिवशी एक दिवा लावायचा आहे. तर आपण कणिक घ्यायचं आहे, कणिक मळायचं आहे. कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद ही भगवान विष्णू, माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. तर कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे. कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे. त्यासोबत एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपण कुंकुमाने स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती आपण थोड्याशा अखंड अक्षता देखील अर्पण करायच्या आहे. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात. त्यामुळे स्वस्तिक आवर्जून काढायचं आहे. अगदी जेव्हा विशिष्ट दिवस असतो तेव्हा देखील तुम्ही स्वस्तिक असे अगदी दिव्याखाली देखील काढत जा. आता त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण केल्या. आता आपल्याला जो काही कणकेचा चौमुखी दिवा आहे तर तो त्यावरती ठेवायचा आहे. आता ज्यांना कणकेचा दिवा बनवणे शक्यच होत नसेल तर अशा व्यक्तींनी अगदी मातीची पंती चौमुखी पद्धतीने प्रज्वलित केली तरी पण चालेल. आता यानंतर दिव्याला आपण हळदी कुंकू लावायचं आहे. चारही बाजूनं हळदी कुंकू लावायचं आहे. तसे 4 वाती त्यामध्ये टाकायच्या आहे. दोन्ही वातीची एक वात करून 4 वाती टाकाव्या. त्यांना देखील आपण हळदी कुंकू लावायचं आहे आणि आता यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे. आपण शुद्ध तुपाचाच वापर करायचा आहे. शुद्ध तुपामध्ये देखील आपण चिमूटभर हळद टाकायची आहे. त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे. चारही साईडने हा दिवा प्रज्वलित करावा. तर हा चौमुखी दिवा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी का प्रज्वलित केला जातो तर चारही बाजूनं आपल्या मुलांवर जी काही संकटे, अडचणी, अडथळे येत असतात तर ते दूर होण्यासाठी चौमुखी दिवा या दिवशी आवर्जून
आवर्जून प्रज्वलित केला जातो. त्यामुळे अगदी तुम्ही प्रत्येक संकष्ट चतुर्थीला असा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल. आता हा चौमुखी दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर हा दिवा आपण भगवान श्री गणेशांसमोर ठेवायचा आहे. दिव्याला देखील हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे. आता यानंतर आपण काही सेवा देखील करायची आहे. भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो, पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही. त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचं आहे. आता आपण ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. गणपती अथर्व शीतचं पठण देखील एकदा करायचं आहे. मुलं जर ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांना जरी ही सेवा करायला लावली तरी पण चालेल. तसेच तुमच्यावरती जर खूप कर्ज असेल तर ऋणमुक्ती गणेश स्तोत्र देखील या दिवशी पठण करावं. किंवा तुम्हाला वाटत असेल की घरामध्ये पैसा यावा, पैशांच्या ज्या काही समस्या आहे, जी काही आर्थिक टंचाई चालू आहे तर ती दूर व्हावी, तर यासाठी ऋणमुक्ती गणेश स्तोत्र या दिवशी आवर्जून पठण करायचंच आहे. आता या 3 सेवा करायच्या आहे. यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती भगवान श्री गणेशांना सांगायची आहे. माझ्या मुलावरती सर्व संकटे विघ्ने दूर होऊ द्या, किंवा जे काही अडचणी अडथळे तुम्हाला मुलांबाबत येत असतील तर त्याबद्दल भगवान श्री गणेशांना सांगायचं आहे. यामुळे कितीही संकटात तुमची मुले असू द्या तर त्यांच्यावरील संकट हे दूर होत असतं. आता हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे, तर अगदी रात्री जेव्हा आपल्या चंद्रोदयाची पूजा होते त्यानंतर अगदी अर्धा किंवा 1 तास दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे. अगदी तुम्ही त्यामध्ये परत शुद्ध तूप देखील टाकू शकता. मग हा उपाय कधी करायचा आहे, अगदी तुम्ही सकाळी करू शकता किंवा सायंकाळी, संध्याकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल. पण दिवसभरामध्ये कधी पण तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तर तेव्हा तुम्ही हा उपाय आवर्जून करायचाच आहे. आता हा दिवा कमीत कमी 3 ते 4 तास प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे. आता हा दिवा जेव्हा विझेल त्यानंतर तो दिवा तुम्ही तिथेच राहून द्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी तो दिवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे. आता ज्यांना नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर अशा व्यक्तींनी या दिवशी 11 किंवा 21 हिरवे मूग घ्यायचे आहे. हिरवे मूग हे अख्खे असावे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे. हिरवे मूग आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे. ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि आपली इच्छा मनोकामना बोलत हे हिरवे मूग भगवान श्री गणेशांचं मंदिर जिथे पण असेल तर गणेशांच्या चरणाजवळ आपण हे हिरवे मूग अर्पण करायचे आहे. यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होते असे म्हणतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.